तर नमस्कार मंडळी, मी असा पराशर पालेकर आणि कोकणचे यूट्यूबर आणि ब्लॉगर. तर आज मी जात असा रत्नागिरी फिरूक एकटाच असा आता म्हटलं जाणार आज सगळी मंदिरं वगैरे फिरणार. त्यानंतर राम मंदिर, विठ्ठल मंदिर वगैरे सर्व फिरणार आज तिकडे. बाकी इतर ठिकाणी क्रीडा संकुलन वगैरे फिरायचा तिकडे असंच जाणार. आत्ता वाजलेत सकाळचे 6:49. तर 7च्या बसला जायचं आहे बाई. वरती चलत जापर्यंत मला होणार आहेत म्हणजे जेमतेम 20-25 मिनटं, म्हणजे मोस्टली तर म्हटलं तर अर्धा तास तरी लागतो वरती जाण्यासाठी. चला तर जाऊया पटापट वरती. स्टॉपला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर गाईज रोडला कोणीच नाही. तर आता आलो मी शिवाजी महाराजांच्या चौकात. तर तिथे पाय वगैरे पडलो आणि आता जातो आहे वरती चालत पुन्हा. होऊ शकता बाई, वरपर्यंत कोणीच दिसत नाही, एकदम रिकामी रस्ता आहे. तर गायज आता आलो आहे मी जुगाईनगरला, पानवल जुगाईनगरला. म्हणजे आमच्या वाडीतच आहे अजून. हे अजून 7-8 मिनटं तरी लागते वरती जायला मला. तो बघू शकता तुम्ही गेट, तो बघा कमानीवरती तिकडे आहे. तिकडे अजून मला जायचं आहे बघा. म्हणजे तो चढायचा म्हणजे 7-8 मिनटं तरी मला लागणार तिथे जायला. चला भेटू वरती, स्टॉपला गेल्यावरती भेटू. फायनली आलो आहे वरती, स्टॉपवरती बघू शकता तुम्ही. मगाशी मी दाखवलेला गेट. आलो बाई एकदाचा स्टॉपवरती आहे. भाई गाडी घ्यावं लागणार लवकरच बाई, मला चालत यायला कंटाळा येतो वरती जाम बाई. हो बऱ्यापैकी काम झालेलं आहे इकडे सध्या. मी भाई 2-3 आठवड्यानंतर वरती आलो आहे स्टॉपला. होऊ शकतो हे काम बाई काय एकदम क्वालिटीचा केला नाही आहे बघा. जस्ट उतरलो आहे रत्नागिरी बस स्टँडला. तर जातो आहे आता खाली जरा मंदिरात वगैरे, तिकडून मग जाणार नाश्त्याला. चला तर आत्ता जातो आहे मी रत्नागिरी स्टँडच्या बाहेर जातो आहे आता. चला तर जाऊया. बघू शकता मागे माझ्या रत्नागिरी स्टँड. तर मी आता जातो आहे रत्नागिरीमधील राम मंदिरात जातो आहे आता मी. तिथे पाहण्यासाठी खूप दिवसाने आलो आहे रत्नागिरीत. महिना हो 2 महिन्यानंतर रत्नागिरीत आलो सध्या. तर आत्ता मी चाललो आहे राम मंदिरात पाय पडण्यासाठी. चला तर जाऊया. ह्या बघा राम मंदिर. इथं मी जाणार असा था पाय पडण्यासाठी. बघा बाहेरून कसा दिसतं इथं. ह्या बघा राम मंदिर. आता मी जातो आहे राम मंदिरात आतमध्ये पाय पड. हे बघू शकता तुम्ही मंदिर असं आहे. हे असं मंदिर, हे असं 3 देव इकडे या साईडला. ओके बघू शकता तुम्ही मंदिर बघा. एकदम मार्बलचं, सर्व मार्बल आहे बघू शकता. असा राम मंदिरचा एंट्रन्स आहे बघू शकता. बाहेरून मंदिर तुम्ही पूर्ण मार्बलचं असं आहे बघू शकता. आतून तुम्हाला मी दाखवलं हे बाहेरून बघा. जातोय मी नाश्ता करायला आहे काकांच्या ते मी कॉलेजमध्ये सलोनी स्नॅक्स. इथे मी खायला कॉलेज टायमिंगला होतो तेव्हा मी इथेच यायचो नाश्ता करायला सर्व सकाळच्या मित्रांसोबत. माझे मित्र होते 2-3, त्यांच्यासोबत इथे. काकाने जस्ट ओपन केलं नाही. म्हटलं काय आहे काय, तर ते बोलले आहे मिसळ आहे. बघू शकता पूर्ण हॉटेल का मी एकटाच असा. चला तर जस्ट निघालो आहे, नाश्ता केला, मिसळ खाल्ली मस्तपैकी. आता चाललो आहे इकडे आपल्या विठ्ठल मंदिरात, रत्नागिरी विठ्ठल मंदिर. तिकडे चाललं आहे पाय पाडण्यासाठी. चालतच जाऊया. तिथे गेल्यावरती दाखवतो. असा इकडून तिकडून गल्लीतून वगैरे जावं लागतं. मला खूप गल्ल्या आहे तिकडून जावं. हे असं हनुमान मंदिर बघू शकता तुम्ही. इकडून हनुमान गल्लीतून इकडून राईटला आलो आतमध्ये. आता जातो आहे या साईडला. इकडे असा पटवर्धन हायस्कूल ह्या साईडला. तर आता मी जातो इकडच्या राईट साईडला. इकडून जाणार आहे विठ्ठल मंदिरात. अगदी जवळच आलो आहे, 2 मिनटाच्या अंतरावर. तर पोचेन लगेच.
आता आले विठ्ठल मंदिराच्या रोडला इकडे आतमध्ये बघू शकतो. जस्ट मंदिरात एंटर केलं आता. बघू शकता किती एकदम प्रसन्न वाटतंय. हे बघू शकता, हे असं मंदिर. आता मी जातोय मंदिरामध्ये. अजून मंदिराची पूजासुद्धा झाली नाही आहे, विठ्ठल रखुमाईची पूजासुद्धा झाली नाही आहे. आता जातो मी मंदिरात. हे बघू शकता मंदिर. जे पाय पडायचं असतं पूजा नाही झाली त्याच्यामुळे. तेच कुंडावरती पाठवलं. बघू शकता बाकी व्यू बघू शकता तुम्ही मंदिराचं, किती छान मंदिर आहे. बघू शकता तुम्ही पिल्ल्या आहे इथे ठेवलेलं. इकडे नंदी महाराजांची मूर्ती आहे, पाय पडतोय. हनुमंतांची मूर्ती आहे इथे सुद्धा पाय पडलं. महाराजांची मूर्ती आहे इथे. आता जात आहे साई मंदिरात मी. इकडे साई मंदिरसुद्धा आहे, तिकडे जात आहे साई मंदिरात. हे बघू शकता साईबाबांचं मंदिर आहे इथे विठ्ठल रखुमाई मंदिराच्या साईडलाच. हा बघू शकता तुम्ही एकादशीला या रथातून विठ्ठल देवांची इथून मिरवणूक काढली जाते. बघू शकता तुम्ही मंदिराचा व्ह्यू. मंदिर डबल मजली सुद्धा आहे. वरती कलश आहे साईडला. इकडे माणसाकडे बैसायला हे आहे. हे बघू शकता तुम्ही संत शिरोमणी श्री गुरोबा कुंभार, श्री संत सेना महाराज सुद्धा इथे आहेत. हे बघू शकता संत गाडगे महाराज, शंकर लक्ष्मण पाळगाळकर, सीताराम बाबाजी वाडवरे, बाकीचे इथे सर्व आहेत. चला तर आता मी जातोय जरा चहा पिण्यासाठी. चहाची तळप आली होती, म्हटलं आता मंदिरातून निघतोय. जस्ट मंदिरात हे बघू शकता तुम्ही मंदिर. आता मी निघतोय मंदिरातून, तर जाणार चहा प्यायला. चला तर जाऊया. आत्ताच माझ्या मम्मीची आत्ते म्हणजे आत्ते तर भेटली होती, ती इकडे आली होती. काय फळ वगैरे विकायला येतात त्यांच्या गावचे, असं काय असं नारळ वगैरे ते विकायला वगैरे येतात. तर ते आले होते इकडे, तेही भेटले. ते म्हटलं आईला सांग माझा निरोप भेट. तर ती बोलली आईला माझा निरोप सांग. काय घरी जाऊन सांगणारच आहे तसं मी. मंदिराच्या इकडून इकडे आतमध्ये जातो रोड, त्या साईडून मी जातो चहा प्यायला. कारण तिकडून जाणार डायरेक्ट मी मांडवीत जाणार आहे. सहज आपलं बसायला कंटाळा येतो म्हणून तर आलो होतो जर सहज. तर मी जातो आहे मांडवीत जाणार आहे. नेक्स्ट टाईम मी गेलो होतो त्या पुन्हा जाणार आहे. असं सहज बसायला छान वाटतं मांडवीत जाऊन बसायला. तर पुन्हा जातो आहे. इकडून आलो आणि आता डाव्या साईडला वळलो आहे. तर आता जातो आहे इकडून. मला येऊन इथे बाई अर्धा तास पण नाही झाला आहे. चहा पिण्याच्या आधी म्हटलं क्रीडा संकुलन जाऊया. इथे साईडलाच आता जस्ट आलो आहे. इथेच आहे बघा, इथेच आहे. तर जातो आता क्रीडा संकुलनला, एक राऊंड मारतो, मगच जाऊया चहा प्यायला. आलो तर एवढं आत्ता जाऊया. चला तर बघू शकता तुम्ही क्रीडा संकुलन. पोरं इकडे क्रिकेटची मॅचची प्रॅक्टिस करतात. हे बघा काही माणसं सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा येतात इकडे. तर मी आपला सहज आलो आहे इकडे. चला जाऊया. बघू शकता क्रिकेट पोरं खेळत आहेत आणि बाकीचे इकडे मॉर्निंग वॉक करतायत. किती जण आहेत बघा. मोठा ग्राउंड आहे पूर्ण. ग्राउंडच्या साईडून असं पूर्ण केलेलं आहे वॉकिंग करण्यासाठी, चालत जाण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी. सहज आपलं सकाळचे मॉर्निंग वॉक करतात त्या लोकांसाठी या साईडला करण्यात आलेलं आहे. इकडे ग्राउंड असा आतमध्ये बसण्यासाठी सुद्धा केलेलं आहे. इकडे एकदम उत्तम सोय असा. अर्धा राऊंड तर कंप्लीट केला आहे मी. बघू शकता तुम्ही इकडे या साईडला. चालतोय भाई, चालतोय आरामात. काय नाही भाई, एन्जॉय करायचं आहे आजचा दिवस आपल्याला. आजचा दिवस आपलाच आहे. एकटंच आहे सहज भाई. कोणाला आणू नाही शकत सहज फिरायला. तर मी एकटंच येतो. आता राऊंड मारतोय क्रीडा संकुलन ग्राउंडचा एक पूर्ण, मग जाणार आहे तिकडे.
हे बघा तिकडून मी स्टार्ट केलं होतं, तिकडून त्या कोपऱ्यातून आता मी आलो या साईडला, या एंडला कोपऱ्याला आलो आहे चढत चढत. बाई बघा म्हणजे किती पूर्ण राऊंड मारला आहे मी इकडचा आणि आता आलो इकडे एंडला. तर जाऊया. भाई वातावरण पण एकदम छान आहे, कोवळं ऊन पडलं आहे हे बघा. छान वाटतंय, मस्त. बाहेर पडलो आहे क्रीडा संकुलनमधून, चाललं आता चहा प्यायला. मस्तपैकी चहा पिणार आणि जाणार मांडवीमध्ये, जरा सहज बसणार, छान थोडा ब्लॉग वगैरे करणार, नंतर जाणार घरी. चला तर निघालो आता मी चहा प्यायला. तर तुम्ही बघू शकता पटवर्धन हायस्कूलच्या एकदम शेजारी आहे, एकदम शेजारी आहे तो खोमणे आरोग्यदायी गुलाबाचा एकदम आरोग्यदायी असतो शरीराला एकदम खरं. चहा प्यायला आणि आता चाललो आहे मांडवीमध्ये जाण्यासाठी, जाऊन बसणार मस्तपैकी. नेहमी मी इथेच येतो, खोमणे आरोग्यदायी गुलाचा चहा इथेच येतो चहा पिण्यासाठी. कधी रत्नागिरीला आलो तर इथेच येतो, जास्त करून चहा पिण्यासाठी मी इथेच येतो. चला तर जाऊया आता मांडवीमध्ये. जायला तर कंटाळा आला, पण जायचं आहे मला, एन्जॉय करायचं आजचा दिवस. म्हणजे 12पर्यंत मी इकडे असेल, त्याच्यानंतर घरी जाणार असेल. चला तर जाऊया. इथून असं 10-15 मिनटावर इथून मांडवी असा तर आता मी जातो आहे मांडवी. असा जुना स्टँड राठागर बसस्थानक. गेल्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं होते बसस्थानक, बघू शकता. तरी सुद्धा काहीच कधीपासून म्हणत होतो रत्नागिरी जायचं आहे मला, आज जाईन उद्या जाईन, जसं 4 दिवस होऊन गेले बाई, गेलोच नाही. म्हणजे आज दिवस उजळलं तर काही म्हणतं चला पहिलं जाऊया. तर काल रात्रीभर झोपलोच नव्हतं, म्हणतं म्हणजे झोपच येत नव्हती. तर आज रात्री सकाळी डायरेक्ट उठून आलो बाई इकडे रत्नागिरीत. जरा दिल को सुकून मिळाला भाई, अच्छा लगा बहुत. तर आला असा आता मी मांडवीच्या रस्त्यात जाते आता चालत. इथून असा 7-8 मिनटावर असा इथून मांडवी. तर आता मी जात असा चालत, गेल्या टायमिंगला पण आलो असतो, त्या पण चालतच गेलो बाई. कधी गाडी घेणार मी, काही कमेंट्स करून सांगा तुमची ड्रीम बाईक कोणती आहे. माझी ड्रीम बाईक आहे बाई रॉयल एनफिल्ड हंटर 350. आई ड्रीम बाईक असा माझी. कमेंट्स करून नक्की सांगा बाई तुमची ड्रीम बाईक कोणती आहे ती. पाय पण दुखत आहेत यार, काय करू काय. पण जायचं तर जायचं, कंटेंट तर बनवायचं आहे म्हटल्यावर जावं लागणार आहे. हे काय हे बघू शकता जुन्या काळातील घर, म्हणजे वरती असं बघा, हे वरती जुन्यासारखंच दिसतं, मस्त असा राजवाडा टाईप बाई. काय बोलते पण बाई, कसला वाटतंय बघा, राजवाडा, सेम राजवाडा. आत्ता आलोय, हा बघू शकता का गेट ऑफ रत्नागिरी. आलोय मांडवीत, आलोय बाई मांडवीत आलोय. चलो. सकाळचं वातावरण आहे, थंडीचं वातावरण, त्यात वारा. चला तर आलोय आता मी मांडवीमध्ये, बघू शकता तुम्ही. हे असा मांडवी. इकडे असं सनसेट बघू शकता तुम्ही. तिकडे असा भाटे ब्रिज, तिकडे आणि बीच असा, ब्रिज आणि बीच काय फरक असा बघा. हे असा मांडवी यावेळी पण आलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा शकता तुम्ही मांडवी असं आहे. बघू शकता एकदम काही भारी व्ह्यू दिसतोय यार. बघू शकता बाई कसला हट्टाकट्टा आहे बाई, कसला भारी वाटतं इथं बाई. बघू शकता मांडवी तुम्हाला. आणि टुरिस्टसाठी राहायला येण्यासाठी इथे हॉटेल सीफन्स असा, हॉटेल लंचसुद्धा असा, फॅमिली रिसॉर्टसुद्धा असा इथे बघू शकता. मागेच असा इकडं, हे बघा इकडं इथे असा हॉटेल सीफन्स. मी काहीतरी जरा वेगळं दिसतंय बाई, केस उभे गेले म्हणून जरा मी वेगळं दिसतोय. नंतर आपण जाऊया पुढे आता. येऊ शकतो, तुम्हाला इकडे जायचं असेल तर जाऊ शकता. मी गेलो होतो नेक्स्ट टाइम बाई. होऊ शकता बाई, वालू बघा किती वर गेलं. गेल्या टायमिंगला इकडे काहीच असं नव्हता. हे बघा
तसं तर तुम्हाला बसण्यासाठी खूप काय आहे इकडे दिलेला. होऊ शकता. हे आहे मांडवी रत्नागिरी इथला एक टुरिस्ट प्लेस. तर गाईज आता मी इथे बसलोय सहज मांडवीत. एकटाच आहे. म्हटलं काय करावं, काय नाही सुचतच नाही भाई. म्हटलं काय काय बोलावं. आई आत्ताशे वाजलेत सकाळचे 8:30. मी घरातून बाहेर पडलो 6:30ला. 6:30ला बाहेर पडलो. आता येऊन मला 2 मंदिरं केली. सगळं संकुलन केला. तिकडून आलो चहा नाश्ता वगैरे त्याच्यामध्ये झाला. 1 तास 2 तास होऊन गेले. आय थिंक 2 तास होऊन गेले. आता मी बसलो इकडे मांडवीत येऊन. काय करू आता ते समजत नाही. एकटाच आहे. जेव्हा माझ्यासोबत यायची एक होती पर्सन यायची तर सोबत कसा वेळ जायचा थोडा. आता एकटाच आहे म्हटलं कोणासोबत वेळ घालवणार आहे. तिकडे एकदम शेवट टोकला जातो. तिकडून अख्खा समुद्र दिसतो ना भाई. कसला खतरनाक वाटतं. भाई आणला होता चष्मा घालायला तर हा बघा आता मी घातलाय चष्मा. भाई कसा वाटतोय. काही वेगळाच वाटतोय ना. छी. सहज बसलोय मांडवीवर. आज रत्नागिरीवरून आठवला भाई एक गाणं आठवला. थोडक्या मोठ्या आवाजात गाणं म्हणतोय बघा. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा काय म्हणायचं पुढे रत्नागिरीसाठी. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खाण. कोकणाची आज माझ्या वाढली शान. रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खाण. कोकणाची आज माझ्या वाढली शान. पहा आपल्या रत्नागिरीत 9 तालुके आहे. ते कोणते आहेत ते बघा. खेड दापोली मंडणगड चिपळूण आगर संगमेश्वर. खेड दापोली मंडणगड चिपळूण आगर संगमेश्वर. रत्नागिरी लांजा राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा हे गाणं लिहिलं आहे राजेश निकम यांच्या गुरूंनी आणि गायन केलं आहे राजेश निकम बुवा. म्हणजे शाहीर आहेत नामवंत समुद्र गडाचे. त्यांना जर म्हटलं तर समुद्र आवाजाचा बादशाह म्हटलं तर त्यांना शाहीर राजेश निकम यांचं गाणं आहे ते. 2025मध्ये फेमस झाले. यावर्षीच गायलेलं आहे. तर ते मी माझ्या मोठ्या आवाजात म्हटलं. रत्नागिरीवरून आठवलं म्हणून म्हटलं.
तर आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर गाईज आता मी घरी जायला निघालो आहे. जाणार आता जरा काहीतरी खाणं, जरा भूक पण लागत आले, काहीतरी खाणार मग जाणार वरती बस स्टँडला, तिथून मग घरी. गाईज तर आता मी चाललो आहे घरी. जाणार आता, जरा काहीतरी भूक पण लागले तर खाणार थोडं काहीतरी समोसाच खाऊन खाणार ते जाऊन. नंतर मग जाणार वरती बस स्टँडला. तिथे बसचा वेट करणार बाई, भेटेल त्या बसने जाणार बाई. आपल्याला कोणती पण बस चालते बाई, फक्त निवली आणि लांजा साईडून जाणार पाहिजे. तिकडून जाणार जाताना बाई वरती स्टँडपर्यंत चालायचं दिसतं आहे बाई. 15-20 मिनटं चालायचं आहे वरती. जाम कंटाळा आला आहे. कंटेंटसाठी करावं तर लागतं आहे सगळं बाई. गाडी अशी तर एवढा छपकन गेला असतो. तर आता आलो आहे हायवेवरती. मी आता थोड्या वेळातच पोचेन स्टँडला. तर तुम्हाला दाखवतो पुन्हा. सकाळी बघितलंच तुम्ही स्टँड, तर आता दाखवतो वरती बाई. बाजार साईड भरतो तिकडे आलो आहे. मग ते बघा राम मंदिर आहे साईडला. आता चाललो आहे बाई स्टँडला. उतरलोय पानोल फाट्यावरती. आता जाणार आहे बाई. इथे बघा तो मग गेट कसं जायचं आहे खाली. अर्धा तास चालत उन्हातून या. चला तर जाऊया आपण आता घरी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.